नमस्कार. श्री शिव महापुराण वायव्य संहिता उत्तरार्ध अध्याय क्रमांक 33 पारलौकिक फल देणारे कर्म शिवलिंग महाव्रताचा विधी. श्री गणेशाय नमः. उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी, आता मी तुम्हाला केवळ परलोकी फल देणाऱ्या कर्माचा विधी सांगतो. त्रैलोक्यामध्ये याच्यासारखे अन्य कोणतेही कर्म नाही. हा विधी अतिशय पुण्याने युक्त आहे. सर्व देवांनी याचे अनुष्ठान केले पाहिजे. ब्रह्माजी, श्रीहरी, रुद्र, इंद्रादी लोकपाल, सूर्यादी नवग्रह, विश्वामित्र, वशिष्ठादी ब्रह्मवेत्ते महर्षी, श्वेत, अगस्ती, दधीशी, तसेच माझ्यासारखे शिवभक्त, नंदीश्वर, महाकाल, भृंगेश आदी गणेश्वर, पाताळ निवासी दैत्य, शेषादी महासर्प, यक्ष, गंधर्व, राक्षस, भूते, पिशाच्चे इत्यादी सर्वांनीच आपापले पद प्राप्त करण्यासाठी या विधीचे अनुष्ठान केलेले आहे. या विधीने सर्व देवांना देवत्व प्राप्त झाले आहे. या विधीनेच ब्रह्माजींना ब्रह्मत्व, विष्णूंना विष्णुत्व, रुद्रदेवांना रुद्रत्व आणि गणेशाला गणेशत्व प्राप्त झाले आहे. श्वेत चंदनयुक्त जलाने लिंग स्वरूप शिव आणि शिवा देवीला स्नान घालावे. उमललेल्या पांढऱ्या कमळांनी त्यांचे पूजन करावे. त्यांना नमस्कार करावा. तेथे सारवलेल्या भूमीवर शुभ लक्षणयुक्त मनोहर पद्मासन काढावे. ज्याच्यापाशी धन आहे त्याने आपल्या शक्तीनुसार सोन्याचे किंवा रत्नांचे पद्मासन बनवावे. त्या कमळाच्या केसरांच्या मध्यभागी उजवीकडे अंगठ्यासारखे लहानसे आणि सुबक शिवलिंग स्थापन करावे. ते स्वर्व गंधमय आणि सुंदर असावे. त्याची बिल्वपत्रांनी पूजा करावी. त्याच्या दक्षिणेला अगुरू, पश्चिमेला मनशीळ, उत्तरेला चंदन आणि पूर्वेला हरिताल वहावे. मग सुंदर सुगंधित विचित्र फुलांनी पूजा करावी. सर्व बाजूंनी काळा अगुरू आणि गुगुळाचा धूप दाखवावा. अत्यंत मऊ आणि निर्मळ वस्त्र अर्पण करावे. धृत मिश्रित खिरीचा नैवेद्य दाखवावा. साजूक तुपाचा प्रदीप्त दीप प्रदान करावा. सर्व उपचार मंत्रोच्चार पूर्वक अर्पण करावे. प्रदक्षिणा घालावी. देवेश्वर शिवजींना नमस्कार करावा. त्यांची भावभक्तीने स्तुती करावी. हातून घडलेल्या त्रुटींबद्दल क्षमा प्रार्थना करावी. शिव पंचाक्षर मंत्राचा उच्चार करत ते शिवलिंग सर्व उपचारांसहित शिवजींना समर्पित करावे आणि स्वतः दक्षिण मूर्तीचा आश्रय घ्यावा. अशा प्रकारे जो मनुष्य पंचगंधमय शुभलिंगांची नित्य पूजा करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन अंती शिवलोकी जातो. हे शिवलिंग महाव्रत सर्व व्रतांमध्ये उत्तम आणि गोपनीय आहे. तुम्ही शिवभक्त असल्यामुळे तुम्हाला कथन केले. केवळ शिवभक्तांनाच याचा उपदेश करावा, अन्य कोणालाही करू नये. प्राचीन काळी स्वतः शिवप्रभूंनीच या व्रताचा उपदेश केला होता. अध्याय 33 समाप्त.